नमस्कार मंडळी, मी आपल्याच विदर्भाची अन्नपूर्णा. कसे आहेत सगळे? ऊन तर आता चांगलंच तडाख्याचं पडायला लागलं आणि अशा उन्हात जर तोंडाची चव गेली असन तर आज आपण बनवणार आहोत विदर्भाची एकदम झकास डिश, कच्च्या कैरीचा आमरस. आणि हा आमरस म्हणजे पिकलेल्या आंब्याचा नाही बरं का, हा आहे आपल्या गावरान कैरीचा. तर सगळ्यात पहिले वावरातून आणायचा हा वाळा. हा वाळा आपल्याला विदर्भातच भेटते, वावरात कोणाच्याही वावरात भेटते, त्याच्यामुळे आपल्याला लागतात. मग घ्यायची 2 पानं आणि त्याचा तयार करायचा विळा, म्हणजे थोडासा चुना लावायचा, सोप घ्यायची, आपलं कथ्था घ्यायचा म्हणजे काथ तो घ्यायचा, तांदूळ घ्यायचे 2 चमचे, म्हणजे पोहे खायचे चमचे असते तो 2 चमचे तांदूळ घ्यायचा, थोडंसं सुकं खोबरं, थोड्याशा 5-6 बदाम, 5-6 काजू आणि जो आपण वाळा आणला होता तो, हे सगळं आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवत घालायचं आहे. म्हणजे याचा जो कलर आणि याचा जो वास असतो ना तो त्या आमरसला लागतो. याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 2 कैऱ्या घ्यायच्या, मोठ्या मोठ्या असन तर, लहान असन तर जास्त घ्यायच्या, आणि या कैऱ्या आपण उकळून घेऊ. 3-4 शिट्ट्या होऊ देऊ म्हणजे चांगल्या शिजून येईल. या बदाम कैऱ्या होय, आपल्याकडे गावरान कैऱ्या असन तर अधिकच चांगलं. ओव्हरकुक झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, नाहीतरी आपल्याला त्याचा गरज पाहिजे. तर हे बघा, हे इथं सगळं आपलं मस्त भिजलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. जे ते मुळे आहे म्हणजे वाळा जो आहे तो आणि बाकी जे आपण साहित्य टाकलं होतं ते सगळं मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे तर हा वाळा भेटत नाही, तर काही हरकत नाही, पण बाकीचं जे आहे आपण साहित्य जे टाकलं ते गरजेचं आहे, म्हणजे त्यानं एक वेगळा फ्लेवर येतो या आमरसला, कच्च्या कैरीच्या आमरसला. तर आपलं इथं बारीक करून झालं सगळं आणि हे एका चाळणीतून पूर्ण गाळून घ्यायचं. आणि आता इथं खरी मजा, आता आपल्या कैऱ्या मस्तपैकी शिजून झाल्या. मी 2च टाकल्या होत्या, पण हे म्हणे की कमी पडन म्हणून अजून एखादी टाकून दे म्हणे, तर मग मी 3 घेतल्या. ह्या सगळ्या कैरीचा गर काढून त्याला मिक्सरमध्ये बारीक मस्त वाटून घ्यायचं. त्यातल्या बिया आणि जे साल असते कैरीचे ते सगळे फेकून द्यायचे आणि बाकीचा जो गर आहे तो फक्त मिक्सरमधून वाटून घ्यायचा. कैरी किती आंबट आहे त्या अंदाजानं गूळ घेऊन गुळाचं पाणी तयार करायचं एक साईडला द्यायची आमरसला फोडणी. तर आमरसला फोडणी कशी द्यायची, एका पातेल्यात 2 चमचे, मोठे 2 चमचे तूप घ्यायचं आणि जो आपण कैरीचा गर काढला होता तो त्यात ओतायचा. मग टाकायचं गुळाचं पाणी प्लस आपण जे रात्रभर भिजत घातलं होतं पानाचा विळा आणि वाळा त्याचं पाणी. आता या आमरसचा कलर तुम्हाला पांढरा दिसत आहे, पण जसं जसं हा घट्ट होत जातो तसा तसा याचा कलर बदलत जाते. तर याला तब्बल मला अर्धा तास तरी लागला शिजवायला. कन्सिस्टन्सी आपल्यानुसार ॲडजस्ट करायची. वरून तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं कोमट करून, आणि तुम्ही वरून गूळ पण घालू शकता जर आंबट असेल तर. आणि मग टाकायचं आपलं थोडंसं जायफळ आणि विलायचीची पूड. आणखी काही वाळा माझ्याकडे शिल्लक होता तर मी तो असा बांधून त्याच्यात टाकून दिला, म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्णपणे आमरसमध्ये उतरतो. आमरस चपातीसोबत तर खातोच आपण, पण मणी, पापड, करंजी हे सगळं जर टाकलं आणि ते जर आपण खाल्लं तर एक नंबर लागते. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.